व दुसऱ्या बाजूला जी आपण साल काढून ठेवली होती ती 1 ते 2 वेळा पाण्यामधून धुवून घ्यायची। इथे साल धुण्यासाठी शक्यतो थंड पाणी वापरा, माठामधलं पाणी वापरलं तर सगळ्यात बेस्ट। हे पहा इथे साल पूर्ण धुवून झालेले आहेत। आता याच्यामध्ये पाऊण वाटी साखर, पाव चमचा सुंठ पावडर, वेलची पूड थोडीशी घालून आता हे सर्व वाटून घ्यायचं। हे पहा वाटून झालेलं आहे। आता हे वाटलेलं पूर्ण एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं। दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं। हे पहा मस्त असा इथे आमरस बनून रेडी आहे। या अशा पद्धतीने आमरस केला की खूप छान मस्त असा लागतो। आपण आता हा फ्रीजमध्ये ठेवून द्या। तोपर्यंत भाजीचा कुकर सुद्धा इथे थंड झालेला आहे। तो ओपन करून बघितला, भाजी अर्धी शिजली होती, म्हणजे इथे 50% भाजी शिजून रेडी आहे। आता ही भाजी साईडला काढून घ्यायची व जो मसाला आहे तो खाली राहतो तो आपल्याला मसाला इथे वाटून घ्यायचा आहे। टोमॅटोची साल आहे ती थोडीशी वाटायला कडक असते तर ती साल काढून घ्यायची। आता हे सर्व मसाले मिक्सर जारमध्ये घालून बारीक असे वाटून घ्यायचे। हे पहा असे। आता इथे भाजी आपण चिरून घ्यायची आहे। जशी तुम्हाला छोटी मोठी आकाराची हवी आहे त्या पद्धतीत इथे भाजी तुम्ही कट करून घेऊ शकता। मी थोडीशी मोठ्या साईजमध्ये कट करून घेतली आहे। आता गॅसवर जाडबुडाची कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घाला व ही भाजी आपण जी चिरून घेतलेली आहे ती थोडीशी अगदी 2 मिनिटासाठी परतून घ्यायची। त्याच्यामध्ये 1 वाटी मी वाटाणे घातलेत व 100 ग्रॅम पनीर घातलं व आपलं फरसबी आहे ते छान मस्त असं शिजलं होतं म्हणून थोडं वरतून टाकलं। आता ही अगदी 2 मिनिटासाठी भाजी परतून झालेली आहे तर साईडला एका ताटामध्ये काढून घ्यायची। आता त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल घालायचं, तेजपत्ता घालायचा, हळद घालायची, आपलं लाल तिखट आहे ते घालायचं। त्याच्यानंतर आपण जो वाटून घेतलेला आहे तो मसाला याच्यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायचा। आपल्याला हा मसाला गॅसची मीडियम फ्लेम ठेवून परतून मस्त असा भाजून घ्यायचा आहे। इथे हा मसाला भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो। गॅसची मीडियम फ्लेम ठेवून सतत मसाला ढवळत राहा। मसाला भाजेपर्यंत साईडला वड्या थंड झालेल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या, त्याच्यामुळे आपला इथे वेळ वाचतो। एका साईडला मसाला सुद्धा भाजून होतो व वड्या चिरून सुद्धा होतात। हे पहा इथे वड्या चिरून झालेल्या आहेत। मधून मधून मसाला